झाडू कांदे घेऊन मी कमून ॲक्वामॅन बनलोय आणि आपल्या हरीने कसं बाप्पाचं दर्शन घेतलं ते पण तुम्हाला सांगतो. तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्तर आणि आपण घेतलेलं चॅलेंज. आईला आपलं 80 दिवसात 5000 फॉलोअर्सचं चॅलेंज तर पूर्ण झालंय. आता उद्या कोणतं चॅलेंज घेऊ ना ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्याकडे येणार होते गणपती बाप्पा, त्याच्यामुळे आपल्या मंडळात आहे ना आपण साफसफाई करत होतो. सकाळी सकाळी मस्त आवरून सावरून गणपती बाप्पा आणायला जायचं होतं, पण गणपती बाप्पाच्या पुढे काहीतरी ढोल बिल पाहिजे ना. ढोल पथक लावायचं काय आपलं बजेट नव्हतं, मग मीच घेतला ढोल वाजवायला. मग मी माझा भाऊ त्याच्या गाडीचा खटका टाकून चाललो होतो गणपती बाप्पा आणायला, पण रोडनी एवढी गर्दी होती नगर मध्ये. कस तरी उंदरावाने रस्ता काढत आम्ही गेलो आत्याच्या घरी, आणि या बारक्या पिल्लाला गणपती आणायला नाही नेलं म्हणून बघा कसं रोड राहिला. इथं आलो तर हे घरचे म्हणायला लागले का आम्हाला तू कधी ब्लॉग मध्ये घेतच नाही. म्हणलं चला आज तुम्हाला ब्लॉग मध्ये घेऊन टाकून, तुमच्या नवीन पाहुण्याला म्हणजे तुमच्या बाप्पाला पण ब्लॉग मध्ये घेऊन टाकू. तर मस्त डुमका वाजित गणपती बाप्पा जय करीत करीत आम्ही बाप्पाला वरती आणलं. मग ताईनी सगळ्यांना वावळून घेतलं आणि बाप्पा घरात घेतलं. आपल्या घरच्या जाकीर काढला, पण आपण चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन तबला घेऊन टाकला होता. मग आपण आलो आपल्या फार्म हाऊसचा गणपती बाप्पा बसवायला, आणि हरीने इतका भारी नमस्कार घातला ना. बघा कुत्र्याला बी देव कळतोय, काही माणसाला कळत नाही, हात बी जोडीत नाही चालता. तिथलं संपूर्ण आपल्या गावातल्या घरी पण आपण गणपती बसवत असतो, तिथला पण गणपती घेऊन आलो. आणि त्यानंतर आपल्या मंदिरात पण गणपती बसवत असतो, तिथला पण गणपती घेऊन आलो आणि त्याची पण पूजा करून घेतली. अशा दिवसभरात 7-8 गणपती बसवून मी गेलो शेवटचा गणपती बसवायला, म्हणजे मंडळाचा गणपती बसवायला मंदिरामध्ये. आणि तिथं सगळे पोर आलेले होते आपले. आता या बाह्या पुंडाला पुढे घालून आम्ही घेतो आरती करून, तवर तुम्ही मला फॉलो करून